व्हेज. कॅनडा मधनं शिकायला लागलो इंग्लिश. मराठीमध्ये व्हेज कसं लिहितात? शिक्षण किती झाले तुझी शिक्षण किती झाले? हे त्याचा बा. मी काय विचारलो मराठीत व्हेज कसं लिहितात हे सांगाले. व्हीजी. सकाळपासून धडपडाले. मुंडी खायची आहे मला. मुंडी. आज मुंडी खाणे काय? मुंडी घुमाने काय आज? पप्पांना माहित नाही अजून. जाणार कोल्हापुरात कोणाला तर मुंडी बाजारला लावणार. थांबा चेत्याला फोन करतो. चेत्या आमचं कसं कोल्हापुरात काय खायचं आहे म्हटलं की आम्ही चेत्याला फोन करतो. सर नमस्ते. कुठं आहे सा? कुठं आहे? काय गडबडीत आहे? काय मुंडी खायची इच्छा झाली म्हटलं फोन करूया. काय नियोजन लागते का बघूया. आणि मुंडी काय दुकानात हाय निघून लगेच का काय सांगा फक्त. मोठी व्हायला वेळ लागणार नाही. बकर सप्लायचे. तुम्ही जेवण नाही ना? कपडे चांगले घालून येतो. दुपारी आहे. तिकडे जाणार आहे काय तुम्ही? मुंडी खाऊया आपण आणि बिर्याणी खायला 10 मिनिटं तिथे जाऊया. आलो कपडे बदलतो लगेच येतो. कपडे सगळी दुकानात तयारच असतात. खायचं आहे म्हटलं की जरा कसं फ्रेश जायलाच पाहिजे है ना. कसा शर्ट चांगलंच आहे का? वांड आहे वांड. हा करकरीत. ऐक की पप्पांना सांग हळूच. तर मुंडी कोण येतो सांग जा की तू पप्पाला सांगून जा. वागला निकडे लगेच कुठे ठेवायला तिकडे काढून बाजूला. चांगला आहे. हा चांगला दिसल ते लगेच गोळा करायची सवय लागल्या तुम्हाला. तुझं काय गोळा करून गेले? कसं आहे? तुझं नेत नाही काय? तुझं नाही नील त्यावेळी तू बोल. काका बरोबर. नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे माझं मटण म्हणजे विषय खोल. आणि त्यात आज झालाय मुंडीचा विषय. खोल विषय. मुंडी खायला आता जायचंय. निघालो कोल्हापूर बनात आलं. रामकृष्ण हरी. हे बघा हे आमच्या इथली परिस्थिती. त्यो पाठीमागनं ह्यो तिकोंड चाललाय. ह्यो मध्ये थांबलाय. हे इथं येऊन थांबलाय. तिकडे हे आल्टो गाडी इथं थांबले येऊन. कसं काय गाड्या पास करतात की नाही देव जाणे. आणि रोज ह्या चौकात यड्रावचा चौक आहे आमचा. या चौकात ट्रॅफिक जाम असते. तर छान अशी काकांनी गाडी आडवी मारल्या. काकांनी छान असं सगळ्यांना हात करून मध्ये गाडी थांबवून ठेवल्या. काका छान पैकी निघाले. आता ट्रॅफिक सगळं सुटतंय. तेवढ्यात मावशी आल्या मध्ये. आता हे बघा आता कोण येणार आहे आडवं. आता आपल्याला वळायचं डावीकडे. आता हिने आल्यात आडवं. लालवाले हल्ले. आता बघा हिने आता निघणार. आता हिने बघा आम्हाला हात केले. कसा आहे चढू लगेच चिडतंय. खमंग तो अंड्याचं काय बोलायला लगेच भांडते. रोज भांडते माझ्या संग. आता मी पण भांडलोय. तर कोणाला फोन लावाल तो कोणाला फोन उचलला नाही. आता येण्याला पाळायला मला काय सांगायचं. तुम्हाला दिसते तसं नसते. बघितलं काय उचलत नाही फोन. आणि हिचं लग्नात आम्ही काम करायचं. हिच्या लग्नात आम्ही कामं करायची. धुणं भांडी करायची. मांडवाला ठरवायचा आहे. मांडवाला बिंडवाला सगळं ठरवायचं आहे. आणि हे फोन उचलत नाही. किती बी काही कसे बी हे करा अजिबात फोन उचलत नाही. मेहंदी लागल्या काय? तू कुणाला फोन स्विच ऑफ करून ठेवला. तू फोन उचलणार. हा लग्नाच्या अगोदर सगळी नाटकी चालू आहे तुमची. राबवायला लोकांनी इकडं तिकडं पळवायला लोकांनी. काय सांगू हिच्या लग्नात काय 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 काय
एवढी कामं केल्या तिच्या लग्नाची. आयरात कपडे तर शर्ट पीस पॅन्ट पीस घेत्या म्हणजे कोण असतो. कुठे तर बिझी असते मीटिंग मध्ये असते आपण. ए कुणाल बरं झालं तू उचलला. मला तीच भीती वाटालती ती आणि उचलते ती आणि उचलते काय म्हणून. हा काय झालंय मांडवाचं जरा सांग मला. रिक्वायरमेंट काय आहे. तुझा फोन का लागना. हा काय मर्दा हो. लोकांनी नुसतं राबून घ्यायला मर्दा हो. हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरून काय आलं. काय बोललो कुणाल. तू फोन उचललास बरं झालं आनंद वाटला. काय काय तुला पाहिजे मांडवात जरा सांग. त्यो म्हणतोय तुला काय पाहिजे फक्त सांग. त्यो सगळं करतो म्हणतोय. ऐक की जरा शाण्यासारखं वाघ. आपल्याला लग्नामध्ये साधारणतः बाबा मांडव पाहिजे सजावट पाहिजे. आता तो कसा आहे सांगतो तुला. एक तो तुझ्यावरती म्हणजे तुझ्या लग्नातलं काम त्याला पाहिजेल आहे म्हणून तो काम करणार आहे. ठीक आहे. आता तू निम्म त्याला म्हटलं तर तसं नको. त्याला सगळंच देऊया आपण. आणि पैशाचं जे काय ते आपण बसून जागेवरती तुला ज्या रेटला परवडते त्या रेटला करून घेऊया. हा संध्याकाळपर्यंतचा वेळ घे. बुद्धीला कुणालच्या ताण दे. तुझ्या जास्त देऊ नकोस. हा तुला काही ते लक्षात येणार पण नाही कळणार पण नाही. त्याच्यापेक्षा कसं आहे की कुणाला कळलं लक्षात येईल सगळं. हा हा तू काय हा जरा हसत जा कवा जर. हा 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 असा नाही माणसा जर का असं नाही. हा नमस्कार. अरे जायला हे हाय होय तर बंड्या. चला की मुंडी पडवाय मग. बिर्याणी खायला बिर्याणी कुठं मुंडी खायला आलोय आम्ही. हा चला ते बंधू ते चला चालू ठेवले. कोण तू कोण तू. चला की एक प्लेट खाऊन या. चला चला हो, चला नाही एक प्लेट खाऊन या. चला हो. चला नवीन डिश आहे. 399. गाडीतून लगेच या आम्ही तेवढं जाऊन येतो. चला चला आणखी बडी हो, चला. बिर्याणी नाही खायची आलं. चला हो का हे व्हिडिओ टाकू का नको. हा मग चला. फ्लोरिश व्हिडिओ टाकू का नको. टाका मग चला. तिथनं परमिशन घ्यायला लागतं. एक नंबर कुठनं उघडे आहे का केबिन. कोण पेशंट नसले तर उघडे. हे डॉक्टर काय नाव. डॉक्टर अंकिता अडसळे. हिचे नाव अंकिताच आहे. सगळ्या वनवास आहे मला अंकिता नावाचं. नवऱ्याला हे खायला न्यायलंय मुंडी नेऊ काय. नाही म्हटलं असं तर मग ते फ्लोरीचं लोक. पुढे पण विचारायचं मला आणि मगच न्यायचं माझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्या तुमच्यामुळे बिघडायला लागलाय. बो मला हे आणि सिद्धी जास्त जबाबदार आहे. हा ना लई जणांच्या घरात वाटोळ केल्यास तू लक्षात ठेव. 2-3 अनुभव आलेत मला. तर आता 4 चाकीवरनं 2 चाकीवर आलोय. कारण तिथं जाणारा तिथं गाडी लावायला जागा नाही. बरं मुंडली भार आहे म्हणून तिथं कुंभारी रक्तीमुंडी हे विषय आहे. कोल्हापूरची कुंभारी रक्तीमुंडी स्पेशल आहे आणि ती फक्त दुपारचीच असते. आणि ते हॉटेल आता बंद होते. ते आपला वाघ येणार आहे म्हणून शिल्लक ठेवला. एक वाघ आला पाठीमागनं. परत ट्रॅफिक जामचा महिमा. आज अख्ख्या कोल्हापुरात बहुतेक ट्रॅफिकचा पाऊस पडलाय. बहुतेक पर्यटकांनी कोल्हापूर लईच मनावर घेतले फिरायचं असं जरा जाणवा लागले आम्हाला. आता काय विषय करत रक्ती मुंडी खायला आता कुंभार गल्लीत.
भाज की भाज. मी काय म्हटलो तुला, हे आणि तेचा विषय सोड. तुला काय पाहिजे त्याची सगळ्याची रिक्वायरमेंट फक्त मला दे. ते काय काढणं का विषय. काय आज आंघोळ केली नाहीस काय? टाका करा करा. मला एखादं पीस घ्याल घ्या घेतला हो घ्या. तो नाही जाणार. एकदम का बरोबर आहे काय येते का नाही काही जाम धरले ती सांगणार नाही. हॅलो डीपीचा अनेक प्लेट होईल. अरे अरे हा काय म्हणाल तीस काय नाही. आपण दोघं आता काय म्हणाल तीस की कुठं काय हा कुठं काय आता काय म्हटलीस काय नाही. काय विषय काय विषय काय नाही. ब्लॉकचा? आपल्याकडं विषय आपल्याकडं ब्लॉकचा विषय नाही. ब्लॉकचा विषय काय नाही. ब्लॉक लोक ब्लॉक केलास? करतात आम्हाला काय हा का बरं काय माहित असंच असतंय काय काय असं काय केलीस तू ब्लॉक केलं लोकांनी तुला जळतात हो लोक काय आता जाऊ दे. चांगलं चाललेलं असेल बघवत नाही ना लोकांना म्हणून नक्की? block करतात. विचारू काय मी नको नको असं दे. फोन लावायचा नको 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 हा? कशाला जाऊ दे. ओला. त्यांना तर ब्लॉक करून आनंद मिळत असेल तर जाऊ दे काय आता. काय म्हणजे तू फोटो पाठवले नाहीस होय? हा फोटो कुठला फोटो होता तो? असंच राजकारणाबरोबर अच्छा काल गेलेला काल विषय झाला. एवढाच विषय आहे ना. एवढाच विषय 200 ते मिटवतो. कशाला भेटवलं मी. हा तर Black, कोल्हापूरची brown. अक्का आपल्याला सांगणार आहे की आम्ही कपडे कुठल्या कलरचे घालायचे. हा ब्लॅक ब्राऊन क्रीम अशा कलरचे घालायचे. ब्लॅक आणि ब्राऊन मग त्याच्यात ह्यो ब्लॅक मिसमॅच होणार नाही. नाही मग ते चांगलं दिसणार हो. जरा डार्क कलरचा घातला की आपण गोर दिसतो जरा. परवा रील बघितलेली ही मी. होय काय नाही बघितलेली मला म्हणून काळा शर्ट भारी दिसाल तर आठवते का आपण त्या हा, केस कापायला होय, गेलतो बरोबर आहे की. बरोबर काय हा. तू फुकट केस धुवून मग घेतली तुम्ही गोर दिसत होता ना त्याच्यामध्ये. होय मग गोर पांढरा दिसाल तुम्ही त्याच्यात. फुकटे म्हणा की. पण आता मुंडे खाल्ल्या आणि इथं बिर्याणी आल्या. बिर्याणीला काय काय हॉटेलचं नाव काय या फ्लोरिश हॉटेल राजारामपुरी
7वी गल्लीमध्ये फ्लोरिश मध्ये बिर्याणीचा आस्वाद घेत बाबा हे खाणार आहे व्हेज काय आहे व्हेज वेजचं स्पेलिंग सांग. BEG. कोण सांगितलं तुला? आणि एच कुठं घातलीस? H. जाऊ दे. अगं VEG म्हणजे वेग, वेग. हा, आपण आपल्यानुसार व्हेज. कॅनडा मधनं शिकायला आलो इंग्लिश. मराठीमध्ये व्हेज कसं लिहितात? शिक्षण किती झाले तरी शिक्षण किती झाले? नंतर H लावायचं सोडून G नंतर H लावला. हे त्याचा बा. मी काय विचारलो मराठीत व्हेज कसं लिहितात हे सांगाले. VEG हे म्हणते व्ही नंतर एच लावा. अर्ध व त्याला ह एक मात्रा आणि जो. आता मला सांग, आता आपल्या कोल्हापूर प्रमाणे व्हेज इंग्रजीमध्ये कसं लिहिणार? इंग्रजीमध्ये VHE. हा मग ते व्हेज. सांगायचं त्यांना. G व्हेज नंतर H लावलं. जला जी लावतो का आपण? नाही. काय लावायचं मग? व्हेज. मी व्हेज जेवणार आहे. कसं टाईप करते आपण? WHEG EJ. W नाही करत आहोत. डब्ल्यू नाही व्ही सॉरी. हा सांगायचं बिग बॉस मध्ये शिकून हा आला सांगायचं हा शपथ काय नाक आहे माझं हे? 7-8 लेगपीस घालायला लागतात एवढं मोठं नाक आहे. अर्ध कोल्हापूर या नाकावर फिदा झाले रे देवा परमेश्वरा. चला तर हॉटेल फ्लोरिश मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मेनू काय आहे फ्लोरिश मध्ये आज? आणि सी ग्रँडमा हे आहे चिकन सी ग्रँडमा. बग दादी. बग म्हणजे सी, दादी म्हणजे ग्रँड मदर. ए बबन डिशचं नाव ऐकलं? डिशचं नाव ऐकलीस काय? बबनी आहे मी. हो बबनी. सी काय सांगायलास? हा तुला स्त्रीलिंग मध्ये मोजतात? होय मग स्त्रीलिंग हा? आहे मी. आम्ही सगळी पुल्लिंगच म्हणतोय तुला. तशी पुल्लिंग म्हणतात. दिदा. तरी बरं तरी बरं पुल्लिंगच म्हणताय हा. सर. हे कधी कधी डाऊट येतोय. होय काय? तुम्ही यांच्यात राहत जाऊ नका हो. तुम्ही यांच्यात राहत जाऊ नका. दिदाय होती दीपिकाला. अर्ध पोरगी आणि अर्ध पुरुष. बसलं मांडी घालून. बाप बसला मांडी घालून. सो फायनली मटन खाऊन मुंडी खाऊन दुकानकडं आपण पोचलेलो आहे. 1 मिनिटात दुकानात पोचतोय. आता परत कामधंद्याला सुरुवात. आणि जेवण अप्रतिम होतं. राहुल असं काहीतरी नाव होतं त्या हॉटेलचं. मस्त मला आवडलं. मी तर 2 प्लेट दिलात त्यांना का. आता नेक्स्ट असं काय खायचं आहे तुम्ही जरा कमेंट करून सांगा. फक्त मी एवढंच सांगतो, लय पण काही वंगाळ खात नाही मी. आपलं मजेत आनंद. मटणापर्यंत ठीक आहे. अजून मला वेगळं मटण खाण्याचा अनुभव नाही आहे. मी फक्त बोकडाच्या मटणापर्यंतच मर्यादित राहिलेला माणूस आहे. मुंडी बरेच दिवस झालं खायची इच्छा होती, पण मुंडी मला खायला भेटत नव्हती. सो आज अचानक अशी हुक्की उठली आणि बरोबर 12ला हुक्की उठल्यामुळं काय झालं, मटण मुंडी म्हणजे मिळालं आपल्याला. हेच जर का 1-1.5 वाजता मुंडी मिळत नाही. कोल्हापुरात कुठेही मुंडी तुम्हाला 1च्या पुढं मिळणं इम्पॉसिबल. लोक आम्ही कसं आहे माहिती, आमचा नादच मटणापासून थांबते हो कोल्हापूरकर. आम्ही आवड आहे, आम्हाला खाण्याची आवड आहे आणि आनंदानं खातोय. कुणी गेस्ट आलं तर त्यांना घरी बोलवून म्हणजे मटण खायला घालून आम्ही त्यांचं समाधान करतो. म्हणजे खाण्याबद्दलची एक आमची आत्मीयता वेगळी आहे. त्यामुळं आमच्या इकडच्या लोकांची पोटं जरा सुटलेले आहेत. तब्येत करणारी पण आमच्याकडे माणसं तेवढीच आहेत. तालमीतली माणसं तर बदाम कुटून ज्यूस असते त्यांचं, पौष्टिक सगळं खाणं म्हणजे तुटून पडो तूट पडो. चला तेल टाकावं लागणार आहे. रामकृष्ण हरी. आणि
आणि आपण पोचलेलो आहोत आपल्या साम्राज्यामध्ये. दी सोसायटी फर्निचर हिअर. कसं आहे